मित्रांनो, मी म्हणतो ना तुम्हाला, हमेशा मराठीचे दिवस येणार आहेत, येणार आहेत, आलेत. मराठीचे दिवस पण आलेले आहेत. पण यावेळेस ना कसं आहे माहिती आहे का, यावर्षी मला असं वाटतंय की मराठीवाल्यांनी ना वाहत्या गंगेत हातपाय धुवायला शिकलेलं आहे. कारण असाच एक परत एक काल एक ट्रेलर आला, मामाच्या गोव्याला जाऊया. खाली आपलं ऑडियन्सच्या एवढ्या साऱ्या कमेंट होत्या की अंकुश चौधरीला त्या ट्रेलरमध्ये ना हाईड करायला पाहिजे होतं. मी कमेंट तुम्हाला दाखवतो मी स्क्रीनवर, तुम्ही बघा एकदा. तर तुम्हाला काल पाहायला पण असेल. जवळपास तब्बल 12 घंट्यामध्ये काहीतरी 1-1.5 मिलियन, दीड का 2 मिलियन काहीतरी व्ह्यूज गेले त्याचे. यावरून तुम्हाला एक्साइटमेंट कळत असेल की त्यामध्ये किती पोटेन्शियल आहे पिक्चरमध्ये. पिक्चर ऑफिशियली एक कॉमेडी असणार आहे. कॉमेडी जॉनरचा पिक्चर आहे. तर खूप भारी, म्हणजे ट्रेलर एकदम आउटस्टँडिंग आहे. त्यामध्ये मेन म्हणजे संतोष जुळेकर आहे, परत कुशल बद्रिके आहे, अंकुश चोरे पण आहे त्यामध्ये. तर त्यांनी असं म्हणजे खाली खरंच अंकुश सुधरेल त्यामध्ये थोडंसं लपवून ठेवायला पाहिजे, हाईड करून ठेवायला पाहिजे ट्रेलरमध्ये. आणि डायरेक्ट सस्पेन्स, म्हणजे तो सस्पेन्स डायरेक्ट पिक्चरमध्ये खोलायला पाहिजे होतं त्यांनी. तर पण ठीक आहे, दाखवला खूप छान आहे त्यामध्ये, एकदम खतरनाक एकदम. तर त्यामध्ये बऱ्याच तुम्ही जसं ट्रेलर समोर जाईल तसं तुम्हाला प्रत्येक ॲक्टर त्यामध्ये दिसायला चालू होईल तुम्हाला. तर मी नाव नाही सांगत, तुम्ही स्वतः ट्रेलरमध्ये एकदा बघा. आणि ट्रेलर लय भारी आहे मित्रांनो, खरंच. म्हणजे मला खूप आवडलं ट्रेलर आहे. एकदम कॉमेडी, म्हणजे त्यामध्ये आहे ना थोडंसं अजून काही जर खरंच जे खाली लोकांनी टाकलं ना कमेंटमध्ये की अंकुश सुधीरला लपवायला पाहिजे होतं, ते खरंच लपवायला पाहिजे होतं. तर तुम्ही कमेंट एकदा बघा तुम्ही, आणि मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतो कमेंट कशा आहेत. तर पिक्चर खूप छान असणार आहे. आणि बघूया, भेटूया थिएटरमध्ये डायरेक्ट.